जय महाराष्ट्र, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे, कारण की आपल्याकडे जर पॅन कार्ड असेल तर मंडळी आपल्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती हे जे पॅन कार्ड आहे या पॅन कार्ड संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे। कारण की 1 एप्रिल 2026 पासून हे लागू झालेले काही नियम या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। महत्त्वाची सूचना आहे, पॅन कार्ड संबंधित एक नवीन नियम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि या अधिकच्या माहितीसाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना माहिती आहे, अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे आपल्याला बँकेशी संबंधित पॅन कार्ड हे जे डॉक्युमेंट आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आता नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी किंवा पॅन कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड सोबत वय पुरावा देणे आता अनिवार्य असेल। म्हणजे आता तुम्हाला वयाचा पुरावा तुम्हाला जोडणं गरजेचं आहे। लक्षात असू द्या, आता केवळ आधार कार्ड नव्हे तर वय पुरावा, जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही, काय तर आधार कार्ड। तर त्यावर त्याऐवजी आधार कार्ड सोबत तुम्ही काय काय जोडू शकता ते पाहू द्या। तर मान्यवर वय जे पुरावा आहे ते दस्तावेज कोणकोणते असणार आहे, जसे की जन्मदाखला असेल, भारतीय पासपोर्ट असेल, मतदार ओळखपत्र असेल, मतदान कार्ड असेल, आदिवासी प्रमाणपत्र असेल, अशा पद्धतीने तुम्ही त्यासोबत जोडून तुम्ही ही जी प्रक्रिया आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता। जर आधार कार्ड सोबतच तुम्हाला वय पुरावा देणं गरजेचं ठरणार आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी माहिती होती। पॅन कार्ड नवीन काढायचं असेल तर तरी तुम्ही काढू शकता आणि काही चेंजेस करायचे असतील तर आधार कार्ड सोबत वय पुराव्यासाठी आपण मतदार ओळखपत्र, मतदान कार्ड जोडणं अनिवार्य आहे। आणि तुम्ही अधिकची माहितीसाठी CSG सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरला सुद्धा भेट देऊ शकता। धन्यवाद। जय शिवराय।